गिम्प मध्ये आपले स्वागत। हे ट्युटोरियल उत्तरेकडील जर्मनीच्या ब्रेमेन मधील रॉल्फ स्टायनॉट यांच्याद्वारे निर्मित आहे। आज आपण फझी सिलेक्ट टूल बद्दल बोलू। हे सिलेक्ट बाय कलर टूल संबंधित आहे, परंतु फझी सिलेक्ट टूल केवळ एक जवळचे क्षेत्र निवडते आणि कलर सिलेक्ट टूल सर्व क्षेत्रांना मिळत्या जुळत्या रंगासहित निवडते। येथे काही तसेच पर्याय आहे, जसे की रिप्लेस, ऍड, सबट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट विथ द करंट सिलेक्शन। आणि आता मी रिप्लेस निवडते। येथे तुम्ही समान पर्याय पाहू शकता। अँटी एलियासिंग। जर आपण अँटी एलियासिंग निवडले तर सिलेक्शनची काठ तीक्ष्ण नसेल आणि तुम्हाला एक मऊ कोपरा मिळेल, आणि जर ते निवडलेले नसेल तर तुम्हाला निवडलेल्या आणि न निवडलेल्या मध्ये एक खरोखर तीक्ष्ण काठ मिळेल। पुढील पर्याय फेदर एजेस आणि सिलेक्ट ट्रान्सपेरंट एरियाज आहे। मास्क सेन्सर वापरताना सिलेक्ट ट्रान्सपेरंट एरियाज उपयुक्त ठरतो। सॅम्पल मर्ज हे इतरांप्रमाणे आहे आणि हे सर्व दिसणाऱ्या लेयर्सना निवडते। जर हे निवडलेले नसेल तर ते सध्याच्या लेयरवर कार्य करते। जर तुम्हाला इमेजच्या एकूण निष्कर्षातून काही निवडायचे असेल तर हा पर्याय निवडा। येथे थ्रेशहोल्ड आहे। सिलेक्शन मध्ये रंग दरम्यान किती फरक असायला हवा हे निश्चित करते, किंवा जेव्हा काहीतरी सिलेक्शनच्या बाहेर असल्यास। हे पिक्सेल्स निवडण्यास मदत करते ज्याकडे एकच निश्चित रंग आहे। कोणता मोड तुम्हाला सिलेक्शन मध्ये हवा आहे हे पुढील महत्त्वाचे सिलेक्शन आहे। कॉम्पोजिट मोडचे करडे मूल्य आहे, ज्यात रेड, ग्रीन आणि ब्लू चॅनल जोडलेले आहे। तुमच्या सिलेक्शनच्या आधारे तुम्ही रेड, ग्रीन, ब्लू चॅनल किंवा ह्यू सॅच्युरेशन किंवा व्हॅल्यू चॅनल निवडू शकता। आता फझी सिलेक्ट टूल करूया। मी इमेज मध्ये क्लिक करते आणि थ्रेशहोल्ड 0 आहे। चला पाहू काय होते। मी एक सिलेक्शन बनविले आहे जे आकारात एक पिक्सेल आहे। मी आता थ्रेशहोल्डचे प्रमाण वाढविते, समजा 30, आणि इमेज मध्ये तसेच येथील टॉगल क्विक मास्क वर क्लिक करते। आता तुम्ही निवडलेले क्षेत्र पाहू शकता। मी क्विक मास्क टॉगल डिसिलेक्ट करते। टूल बॉक्स मिळविण्यासाठी टॅब दाबा आणि सर्व काही अनसिलेक्ट करण्यासाठी शिफ्ट कंट्रोल A दाबा। मी हे वेगळ्या पद्धतीने करू शकते। त्यासाठी थ्रेशहोल्डला कमी करून 0 करा आणि इमेज मध्ये क्लिक करते आणि मी माउसला खाली आणि उजव्या बाजूला ओढते। जेव्हा मी थ्रेशहोल्ड वाढविते, तुम्ही पाहू शकता मी या निळ्या क्षेत्रातून जात आहे, परंतु मी आताही भिंतीवर आहे। हे टूल आलेखीय रचनाकार साठी अधिक उपयुक्त आहे, छायाचित्रकारासाठी नाही। तुम्ही केवळ माउस ओढून थ्रेशहोल्ड बदलू शकता। हे कलर सिलेक्शन टूल मध्ये तशा प्रकारेच कार्य करते। मी सिलेक्ट बाय ला कॉम्पोजिट वरून ह्यू मध्ये बदलते आणि त्याच पॉइंट वर क्लिक करा आणि खाली ओढते। भिंतीचा भाग असलेल्या निळ्या आणि हिरव्याचे माझ्याकडे चांगल्या सिलेक्शनची एक पद्धत आहे जी माझ्याकडे आधी होती। रंग निश्चयनाची अचूक पद्धत निवडणे हे या टूल सहित चांगला परिणाम देते। मी क्विक मास्क मध्ये क्लिक करते। येथे तुम्ही पाहता हे परिपूर्ण आहे। केवळ काही भाग दुरुस्त करायचे आहे आणि मला ते क्विक मास्क मध्ये पेंटिंग ने करायचे आहे।
या सिलेक्शन टूलने नाही. जर तुम्ही मोड निवडण्याबद्दल गोंधळून गेले असाल तर तुम्ही चॅनल मोड मधील विविध चॅनलमध्ये तुमची इमेज पाहू शकता. ब्लू चॅनल निवडा आणि तुम्ही पाहाल की सर्व काही ब्लू व्हॅल्यूच्या समान आहे. ग्रीन चॅनल मध्ये काही फरक आहेत आणि रेड चॅनल हे जवळपास समान आहे. तर मी निवडण्यासाठी ग्रीन चॅनल निवडेल किंवा या बाबतीत ह्यू चॅनल. येथे सिलेक्टिंग कलर हे पुढील टूल आहे आणि येथे यामध्ये तेच फंक्शन आणि तेच पर्याय आहेत. केवळ एकच फरक आहे. जर तुम्ही येथे क्लिक कराल तुम्ही या रंगाने सर्व फील्ड्स निवडाल, केवळ एखादे जवळचे क्षेत्र नाही. कलर सिलेक्शन हे टूल तशाच प्रकारच्या रंगाने सर्व क्षेत्र निवडते. पुढील टूलचे नाव आहे इंटेलिजंट सिझर्स किंवा सिझर्स सिलेक्शन टूल. हे अल्गोरिदम काठ पाहतात आणि त्यास सिलेक्शनने अनुसरण्याचा प्रयत्न करतात. आणि मला येथे हे लेटर बॉक्सेस निवडायचे आहे. तर मी सिलेक्शन टूल सक्रिय करते आणि पॉइंट येथे ओढते. मला कर्सर जवळ एक अधिकचे चिन्ह मिळाले आहे आणि मी केवळ पॉइंट निवडते. अल्गोरिदमने काठाला अनुसरायला हवे आणि तुम्ही येथे पाहू शकता त्याने इतर मार्ग न अवलंबता त्याने आतील मार्ग अवलंबला. मी इमेज मध्ये झूम करते आणि मी हा पॉइंट इथपर्यंत रेखाटू शकते आणि तेथे हे पॉइंट निवडून एक चूक झाली आहे. मी हा पॉइंट वर ओढते आणि जर तुम्ही कुठे अनुसरण करायचे आहे याची पुरेशी माहिती दिली तर तुम्ही पाहू शकता की अल्गोरिदम काठ अनुसरत आहे. आता हे अधिक चांगले दिसत आहे. मी सहसा हे वापरत नाही कारण असे करण्याच्या अधिक चांगल्या पद्धती आहेत. मला कलर सिलेक्शन टूल वापरायला पाहिजे कारण हे नेहमी चुकीच्या मार्गावर नेते. मी हे सिलेक्शनने संपविले आहे. मी येथे केवळ पहिल्या पॉइंटवर क्लिक करते आणि कर्सर अधिक मध्ये बदललेला आहे. आता पुढील पॉइंट ठेवा आणि माझ्याकडे त्यापासून एक लूप बनविण्यासाठी 2 रिंग्स आहेत. मी आताही येथे भोवती पॉइंट फिरवून सिलेक्शन अधिक चांगले बनवू शकते. आणि जेव्हा मी दुसऱ्यांदा सिलेक्शन मध्ये क्लिक करेल सिलेक्शन निवडल्या जाईल आणि दर्जा पाहण्यासाठी मी क्विक मास्क सक्रिय करून त्यात झूम करते. आता मी सिलेक्शनच्या भोवती पाहते. येथे माझी चूक आहे. मला येथे क्लिक करायला हवे होते. तर ही अगदी हुशार कात्री आहे. पुढचे आणि शेवटचे टूल जे आज मला पूर्ण करायचे आहे ते आहे
फोरग्राउंड सिलेक्शन टूल हे अगदी खळबळजनक होते जेव्हा कधीतरी पूर्वी अल्गोरिदम बाहेर आला होता आणि गिम्प मध्ये ते वापरण्यात एवढे खळबळजनक नव्हते. परंतु हे वापरून पाहू. येथे समान मोड्स आहेत आणि अँटी एलियासिंग सक्रिय नाही. आणि येथे मला एक क्षेत्र निवडायचे आहे आणि मला पुतळा निवडायचा आहे. अधिक चांगले नियंत्रण मिळविण्याकरिता मी प्रथम इमेज मध्ये झूम करते. आता मी सिलेक्शन टूल निवडते आणि मी त्या जवळचे क्षेत्र किंवा वेगळे क्षेत्र निवडू शकते. परंतु मी जवळचे क्षेत्र निवडते. प्रथम मी येथे ऑटोमॅटिक लेझर टूलने एक उग्र सिलेक्शन बनविते आणि तुम्ही पाहू शकता जे क्षेत्र निवडलेले नाही ते निळ्या रंगात आहे. मी येथे एक ब्रश निवडलेला आहे आणि मी या स्लाइडरने ब्रशचा व्यास नियंत्रित करू शकते आणि मी निवडलेल्या या स्टफच्या माध्यमातून मी पेंट करते. मला हे पाहावे लागेल की मला या इमेजमध्ये मला नको असलेले स्टफ मी निवडलेले नाही. जेव्हा मी माउस बटन सोडते अल्गोरिदम कार्य करण्यास सुरू करते आणि येथे काही क्षेत्र निवडले पाहिजे. प्रत्येक वेळी सिलेक्शन अद्ययावत होते आणि क्षेत्र जे स्टफ सारखे आहे ज्यावर मी पेंट केले आहे ते निवडल्या जाते. आता मार्क बॅकग्राउंड वर क्लिक करा आणि बॅकग्राउंड पेंट करण्यास सुरू करा जे मला इमेज मध्ये नको. हे टूल चांगले कार्य करते जेव्हा निवडलेला भाग आणि स्टफ जे निवडलेले नाही यामध्ये अधिक फरक असतो आणि येथे फरक पुरेसा मोठा नाही. सिलेक्शन मान्य करण्यास केवळ एंटर दाबा. तुम्हाला हे टूल कसे कार्य करते ही कल्पना मिळाली असेल. पाथ टूल ही या भागासंबंधित आहे परंतु हे मी नंतर कधीतरी पूर्ण करेल. तेथे सिलेक्ट मेन्यू मध्ये तुम्ही सिलेक्शन सहित काही इतर स्टफ ही करू शकता आणि हेही मी नंतर कधीतरी पूर्ण करेल. तर या ट्युटोरियलसाठी एवढेच. मला काही कमेंट्स ऐकू द्या आणि पुढील शो करिता मी तुम्हाला वचन देते खरोखर नवीन गोष्टी असतील जो दर्शक उत्पन्न विषय असेल. तुम्हाला शो नोट्स मध्ये या फाईलची एक लिंक info@meetthegimp.org वर मिळेल. काही कमेंट द्यायची असल्यास कृपया ती द्यावी. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट तर्फे या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.